नमस्कार, मी मधुराणी. कवितेचं पानमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज हे अचानक आलेलं कवितेचं पानचं नोटिफिकेशन बघून मला माहितीये तुम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला असणार आहे आणि काही जणांना आश्चर्यही वाटलं असणार आहे. कारण खरंय आपण खरोखर खूप दिवसांनी, खूप खरं तर खूप वर्षांनी भेटतोय. गेली 5 वर्ष मालिकेत व्यस्त असल्या कारणामुळे मला कवितेचं पानच्या शूटिंगला वेळ काढता आला नाही. त्याबद्दल मी आधी सगळ्यांची माफी मागते. मला असं वाटलं आता 5 वर्ष मध्ये गेली आहेत, कवितेचं पान लोक विसरलेही असतील. काय माहीत, आपण परत सुरू करावं नाही करावं असं संभ्रमात मी होते. पण तुम्हाला सगळ्यांना मनापासून सांगते की ह्या 5ही वर्षात आणि अगदी आजही कवितेचं पानचे प्रत्येक एपिसोड, जुने जुने एपिसोड काढणारी अनेक मंडळी मला भेटतात. अगदी रोज एक तरी जण भेटतो असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही सगळ्यांनी इतकं कवितेचं पानवर प्रेम केलंय आणि अनेक माझे मित्रमैत्रिणी ज्यांनी धोशा लावला की हे पुन्हा सुरू कर, अनेकांनी गळ घातली की हे करायलाच हवंय, आम्हाला पुन्हा कवितेच्या राज्यात तूच नेऊ शकतेस. त्या सगळ्यांच्या प्रेरणेमुळे आज पुन्हा एकदा हे कवितेचं पान तुम्हाला सगळ्यांना मी अर्पण करते. कविता प्रवाही राहावी एवढीच याच्यातनं इच्छा आहे. थोडासा फॉर्मॅट बदललाय, स्वरूप बदललंय. आता मी असं करणार आहे की माझ्या आवडीचा एखादा कविता संग्रह आणि त्यातल्या मला आवडलेल्या काही कविता तुमच्या समोर सादर करणार आहे. कधी असा फॉर्मॅट असेल, कधी आपला जुना फॉर्मॅट असेल. मूळ मुद्दा आहे कविता आणि कवितांचा आनंद. तेव्हा आजचा एपिसोड सुरू करूया. माझ्याकडे आहे आज शांता शेळकेंचा अनोळख हा संग्रह. तुम्ही बघताय मी इथे खुणा केल्यात, त्यामुळे किती कविता ऐकवणार आहे तुम्हाला कल्पना आली असेलच. शांता शेळके त्यांच्याविषयी काही तुम्ही सगळे कवितांची आवड असणारी मंडळी आहात, त्यामुळे विशेष सांगायची गरज नाही. पण नुसतं नाव उच्चारलं तरी एक आपल्याही नकळत आपल्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता येते. कारण आपल्याला आठवतं ते त्यांचं प्रसन्न रूप, डोक्यावरनं पदर, ठसठशीत कुंकू, तो चष्मा आणि अत्यंत निरागस प्रसन्न असं हास्य. अनोळख मधल्या त्यांच्या काही काही खूप सुंदर कविता आहेत, त्या ऐकवायच्या आहेत. सगळ्यात आधी त्यांची यातली लोलक ही कविता ऐकवणार आहे. लोलक ही कविता सुरू करायच्या आधी थोडंसं त्याच्याविषयी सांगते. मला असं वाटतं लोलक हे प्रतीक आहे लहानपणी आपल्या आतमध्ये असलेल्या कल्पकतेचं, निरागसतेचं. जसं जसं आपण मोठं होत जातो तसं अनुभवांनी म्हणा किंवा आपण जास्त लॉजिक वापरायला लागतो म्हणा, म्हणून असेल, पण पुटं चढायला लागतात. लहानपणी आपल्याला आजूबाजूचं अवकाश ज्या रंगांमध्ये दिसत असतं ते रंग कुठेतरी हरवून जातात. आणि कदाचित हेच म्हणायचंय का या कवितेतनं शांताबाईंना, असं मला वाटतंय. पण कविता ही प्रत्येकाला वेगळी दिसते. यातनं तुम्हाला कदाचित काही वेगळाही अर्थ मिळू शकेल. मला जे वाटतंय ते कदाचित हे आहे की एका वयानंतर आपल्याला ना जग जसं आहे तसं वृक्ष दिसायला लागतं आणि आपल्याला असं वाटायला लागतं की लहानपणी आपल्याला आपण वेगळ्या चष्म्यातून बघायचो का सगळं. लोलक. देवाच्या देवळातून चोरून आणलेला लोलक हरवला माझ्या हातून. तेव्हा डोळ्यातली फुलपाखरे उडून गेली आणि विजली पाण्याच्या थेंबातली इंद्रफुल. आता आता गवत नुसतेच हिरवे दिसते, आभाळ नुसतेच निळे. घराघरांना, माणसांना फुटतच नाहीत इंद्रधनुष्याच्या रेषा. परवा एक पोर आली उड्या मारीत, हातांचे पंख पसरून डोळे विस्फारून खिदळत मला म्हणाली, गंमत बघ, गवत हिरवे नसते, आभाळ निळे नसते आणि माणसे असतात इंद्रधनुष्याची बनवलेली. माहितीये तुला, माझा लोलक हिला कुठे सापडला असेल? देवळातल्या झुमराला किती लोलक आहेत अजून. देवळातल्या झुमराला
किती लोलक आहेत अजून, लोलक. कधी कधी ना आपल्या आयुष्यात संकट येतात, दुःख येतात, कठीण काळ येतो आणि तेव्हा आपल्याला त्या गोष्टींचा प्रचंड त्रास होत असतो. पण काही वर्ष मध्ये निघून गेली आणि मागे वळून बघितलं की आपल्या लक्षात येतं की ओ बरं बरं, म्हणून हे सगळं घडलं होतं होय. म्हणजे त्याचं डिझाईन काहीतरी वेगळंच होतं. अच्छा अच्छा, मी यातून हे शिकायला हवं होतं. म्हणजे आपल्याला तेव्हा वाईट वाटलं, पण हे खरं तर चांगलंच झालं की. अशी रिअलायझेशन तुम्हालाही होत असतील ना. या कवितेत शांताबाईंनाही असंच म्हणायचे बरं. नेहमीच नाही पण, असं कवितेचं शीर्षक आहे. नेहमीच नाही पण कधी असेही घडते, करकरीत वास्तवा जरी किनार जडते. कधी उघडती दारे, कधी सहज मिटती, वृक्ष वाळवंटालाही इंद्रधनुष्य फुटती. कधी सारा अवकाश येतो इवला होऊन, दव थेंबांमध्ये जातो सुखे नैव सामावून. कधी देह कोशातून प्राण होत असे मोकळा, भोगी निसर्गा संगती नाना ऋतू नाना कळा. कधी ओथंबून येते अवघेच भोवताल, कधी ओथंबून येते अवघेच भोवताल, साऱ्या स्पंदनात मला माझा गवसतो ताल. नेहमीच नाही, नेहमीच नाही पण कधीतरी असे होते. नेहमीच नाही पण कधीतरी असे होते, माती पदरी भरता रत्न हातामध्ये येते. माती पदरी भरता रत्न हातामध्ये येते. पुढची कविता आहे. कवितेचं नाव आहे अजूनही. ही वाचताना मला शांताबाईंच्या पैठणीची आठवण झाली. तुम्हालाही होतीये का बघा. अजूनही असते तिच्यापाशी नखभर काजळ माझ्या जळजळत्या डोळ्यांसाठी. अजूनही असते तिच्यापाशी नखभर काजळ माझ्या जळजळत्या डोळ्यांसाठी, आणि चिमूटभर अंगारा माझी असली नसली इडापिडा टाळण्यासाठी. मऊसूद गोधडीची हवी हवीशी ऊब मला वेढून असते तिच्या आसपास. मऊसूद गोधडीची हवी हवीशी ऊब मला वेढून असते तिच्या आसपास, आणि बाळजीभ जागी करतो तिच्या हातचा एखादा घास. तिच्यापाशी जाताना एक एक वर्ष सालीसारखे गळत जाते अंगावर. तिच्यापाशी जाताना एक एक वर्ष सालीसारखे गळत जाते अंगावरून. कोवळे आनंद वय हसत हसत सामोरे येते दुरून. माझे ताहने पण सुखरूप तिच्या संरक्षक ओटीत. माझे ताहने पण सुखरूप तिच्या संरक्षक ओटीत. प्रत्येक नव्या भेटीत मनाच्या मिठीत. प्रत्येक नव्या भेटीत मनाच्या मिठीत. एखादी कवयित्री म्हणजे एखादी स्त्री जेव्हा स्त्रीवरती कविता लिहिते ना, तेव्हा ती मला विलक्षण वाटते, कारण ती आतून उगवलेली असते. तिचं जगणं, तिचं असणं, तिचं सोसणं, भोगणं हे स्त्रीलाच जाणवतं ना. प्रत्येकीचा प्रवास कदाचित वेगळा असेल, प्रत्येकीचे भोग कदाचित वेगळे असतील, पण त्या सगळ्यांमधनं वाहणारं स्त्रीत्व ते मात्र एकच असतं, एकसंध असतं. पुढची कविता आहे दोन हात. दोन हात. दोन हात सुडाले आलेले, हळद माखलेले,
दाही नखांवर मेहंदी चढवलेले. बघता बघता हळद उतरते, मेहंदीचा रंग विटतो, चुडा फिकटतो, हात राबू लागतात. बघता बघता हळद उतरते, मेहंदीचा रंग विटतो, चुडा फिकटतो, हात राबू लागतात. कधी शेणा मातीत माखून घराच्या भिंती सारवतात, कधी भांड्यांची चवड घासून घासून लख्ख करतात, कधी चुलीच्या लवलवत्या उजेडात भाकरी संगे गोल फिरतात, कधी तान्ह्या बाळ डोळ्यात अलगद काजळ भरतात. हात हात पाण्याच्या हंड्याला आधार देणारे, थकल्या माथ्याखाली उशी धरणारे, फाटके शिवणारे, ठिगळ लावणारे, तुळशी पुढे दिवा होऊन तेवणारे, इथे तिथे सर्वत्र दिसणारे, काळोखात हळूच डोळे पुसणारे. हात असतील सासूरवाशी माहेरवाशी, हात असतील सासूरवाशी माहेरवाशी, हातांमागे उभी असेल माझीच आई, आजी, मामी, मावशी. परंपरेने सजीव होऊन आलेली माती, परंपरेने सजीव होऊन आलेली माती, हेच हात माझ्या हाती, हेच हात माझ्या हाती. हात नंतर ही भातुकली कविता ऐकवते. भातुकली आपण सगळ्यांनी लहानपणी खेळलेलीच असते, मुलगा असो वा मुलगी असो. पण ही भातुकली कवयित्रीला कशी दिसते बघूया. चार उभारल्या भिंती केले छोटे घरकुल, चार उभारल्या भिंती केले छोटे घरकुल, बोळक्यांची उतरंड तीन खड्यांचीच चूल. चुलीवर बोळक्यात शिजे खोटे खोटे अन्न, चुलीवर बोळक्यात शिजे खोटे खोटे अन्न, भातुकलीच्या खेळात विसरले देह भान. चुलीतून उसळल्या लाल जास्वंदीच्या ज्वाळा, चुलीतून उसळल्या लाल जास्वंदीच्या ज्वाळा, भिंती उंचावत गेल्या थेट भिडल्या आभाळा. बोळक्यांची उठे फौज आत बंदिस्त मी झाले, बोळक्यांची उठे फौज आत बंदिस्त मी झाले, झुके छप्पर खालती पाय भुईने गिळले. सांज काजळत आली हाका येतात दुरून, सांज काजळत आली हाका येतात दुरून, आई ठेव ना हा आता खेळ सारा आवरून, आई ठेव ना हा आता खेळ सारा आवरून. कधी कधी असं होतं ना की आपण मोठे होत जातो आणि त्याबरोबर आपली एक प्रतिमा तयार होत जाते आणि आजूबाजूच्या लोकांना ती प्रतिमा खरी वाटायला लागते आणि आपण खरे कसे आहोत हे फक्त आपल्यालाच माहित असतं. आणि जेव्हा ती प्रतिमा आणि आपलं खरं असणं यातलं अंतर वाढायला लागतं तेव्हा कदाचित ते आतून पोखरायला लागतं का, असंच काहीतरी म्हणायचंय कवयित्रीला, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतंय ते मला खाली कमेंट्समध्ये लिहून कळवलं तरी चालेल. कारण कविता आपण म्हणतो ना तसं की प्रत्येकाला वेगळी दिसते, वेगळी जाणवते. मला अशी जाणवते, तुम्हाला वेगळी जाणवू शकते. पुतळा. माझाच एक पुतळा मी तयार केला आणि उभा करून ठेवला भर चौकात. माझाच एक पुतळा मी तयार केला आणि उभा करून ठेवला भर चौकात. लोक येता जाताना पुतळा बघतात. स्थिर, धीरोदात्त, न डगमगणारा, न बोलणारा, उन्हा पावसाचे वाऱ्या वादळाचे आघात झेलणारा, ऐटबाज पवित्रा घेऊन आभाळ माथ्यावर तोलणारा.
लोक कौतुक करतात पुतळ्याचे, स्तिमित होतात, आणि मी हताश, पराभूत, ठाई ठाई अडणारी, भेदरणारी, थबकणारी, चाचपडणारी, अनोळखी गर्दीत भांबावून आतल्या आत रडणारी. आता तर हुंदक्यांनी गदगदत मी पुतळ्याच्या पायाशीच टेकली. आता तर हुंदक्यांनी गदगदत मी पुतळ्याच्या पायाशीच टेकलीये. पुतळ्याच्या लांब लचक सावलीने मला गिळून टाकले. पुतळ्याच्या लांब लचक सावलीने मलाच गिळून टाकले. निसर्ग आणि त्यातही पाऊस. पाऊस म्हटलं की कवींना कविता व्हायलाच हव्यात. त्यांच्या अत्यंत आवडीचा, लाडाचा विषय म्हणजे पाऊस. कुठल्याही कवीने आजपर्यंत कविता पावसावर केली नाही असं होऊच शकत नाही. आणि खरंच बघायला गेलं तोच असतो तो पाऊस, पण प्रत्येक कवितेतही आपल्याला तो वेगळाच सापडतो, नाही का? तुम्हाला जर पाऊस आवडत असेल ना, म्हणजे मला तरी खूप आवडतो. काही जण म्हणतात पाऊस, किचकिचाट, चिखल, पण थोडंसं तरल मन असणाऱ्यांना पाऊस आवडतोच, काही म्हण. तुम्हालाही आवडत असेल तर ही कविता तुम्हाला नक्की आवडेल. इतक्या पावसाळ्यांनी शिकवलेले सावध शहाणपण, इतक्या पावसाळ्यांनी शिकवलेले सावध शहाणपण पावसाच्या पहिल्या सरीबरोबर कुठे वाहून जाते. देहावरून गळून पडतात वर्षांवर्षाचे निबर थर. तळहाती झेललेल्या थेंबाबरोबर मन थरथरत राहते. आठवते वेळी अवेळी पावसात भटकणे, चिंब होणे, पदर अंगाभोवती घट्ट वेढीत आतल्या आत शहारणे. काळा भोर ढग होऊन आभाळभर स्वैर पसरणे. हिरवळीसह हेलकावणे, झुलणे, स्वतःला पार विसरणे. आठवतो अकारण उदासपणा, मनाची हुरहुर भोळी. आठवतो अकारण उदासपणा, मनाची हुरहुर भोळी. आठवतात पहिल्या वहिल्या कविता, अर्ध्या मुर्ध्या ओळी. आठवते पावसा आड लपलेले डोळ्यातले खारे पाणी. आठवते पावसा आड लपलेले डोळ्यातले खारे पाणी. आठवतात अभावित रुजलेली एकूण एक पाऊस गाडी. हिरवी गर्दराने उलगडत विस्तारत जातात. घनदाट होत जाते आभाळ, झिरपते खोलवर आत. पाऊस कोसळत राहतो, घोंगावत येतो पूर. पाऊस कोसळत राहतो, घोंगावत येतो पूर. वाजू लागतात अज्ञात घंटा, आयुष्या पलीकडचे संदिग्ध सूर. आयुष्या पलीकडचे संदिग्ध सूर. इतक्या पावसाळ्यांनी शिकवलेले सावध शहाणपण पावसाच्या पहिल्या सरीबरोबर कुठे वाहून जात. माणसाची स्खलनशीलता ना, ही मला अत्यंत ब्युटिफुल वाटते, सुंदर वाटते. म्हणजे ती नसेल तर मजा काय आयुष्यात. म्हणजे सगळंच कसं चौकटीतलं, आखीव रेखीव आणि बोरिंग नाही का होऊन जाणार. आणि मला असं वाटतं की निर्मितीची बीज ह्या माणसाच्या स्खलनशीलतेमध्येच लेखकाला सापडत असावीत. नाहीतर कथा, कादंबऱ्या, कविता ह्यांना प्रेरणा मिळणार तरी कुठून. सगळंच बांधेसूद आणि नियमातलं असेल तर, नाही का. पूर.
तसे तिचे घर होते, तसे तिचे घर होते किती सुरक्षित दूर, आणि विसावले होते संथ श्वसनात ऊर. चार भिंतीआड होता तिचा सुस्थिर संसार, चार भिंतीआड होता तिचा सुस्थिर संसार, होता पतीच्या बाहूंचा तिला भक्कम आधार. नाही ओलांडला तिने कधी ठाम दारवंठा, नाही ओलांडला कधी तिने ठाम दारवंठा. उंबरठा शब्द ऐकला होता, दारवंठा मी पहिल्यांदा ऐकते. नाही ओलांडला कधी तिने ठाम दारवंठा, नाही पाहिला कधीही कालिंदीचा पाणवठा. तरी एका अपरात्री आला घोंगावत पूर, तरी एका अपरात्री आला घोंगावत पूर, तिचे घर वेटाळून गेला फोफावत दूर. घरी हजार दालने आणि खोली आड खोली, सात कवाडे फोडून धून बासरीचे आले. नाही तिलाही कळले होता शाप किंवा वर, नाही तिलाही कळले होता शाप किंवा वर. झाले उभ्याचे आडवे तिचे घरंदाज घर. आता पाण्यातून उठे, आता पाण्यातून उठे एक निश्वास व्याकुळ, ऐल बुडणारे घर पैल अलभ्य गोकुळ. ऐल बुडणारे घर पैल अलभ्य गोकुळ. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा, असं कुसुमाग्रजांनी कितीही म्हटलं तरी चंद्रावर कविता करायचा मोह काही कोणाला सुटत नाही. पण ही कविता इतकी अप्रतिम आहे की चंद्र हे कशाचं प्रतीक आहे हे प्रत्येकाने आपलं आपलं ठरवायचं आहे. पण कवयित्री म्हणतात की प्रत्येक वयात आपल्याला तोच चंद्र कसा वेगळा वेगळा दिसत जातो बघा. मी चंद्र पाहिला कवितेचं शीर्षक. चंद्र प्रथम पाहिला मामाच्या चिरेबंदी वाड्यातून, चंद्र प्रथम पाहिला मामाच्या चिरेबंदी वाड्यातून, निंबोणीच्या लेकुरवाळ्या झाडातून. तेव्हा आईने भरवलेल्या दूध भाताला होता चांदण्याचा रंग, अमृताची चव. तेव्हा आईने भरवलेल्या दूध भाताला होता चांदण्याचा रंग, अमृताची चव. चंद्र पुन्हा पाहिला, चंद्र पुन्हा पाहिला आवडत्या कवितांच्या पानांतून, स्वप्न भारल्या तरुण मनातून. तेव्हा सर्वांग झाले चांदण्याने मोहरलेले झाड, चंद्र चंद्र दाटून आले मिटल्या पापणी आड. नंतर चंद्र पाहिला, नंतर चंद्र पाहिला तेव्हा मी होते घनगर्द रानातले तृप्त तळे. नंतर चंद्र पाहिला तेव्हा मी होते घनगर्द रानातले तृप्त तळे, ज्यात तुडुंब फुलली होती शतदल शुभ्र कमळे. चंद्र अलगद उतरून खाली आला, चंद्र अलगद उतरून खाली आला, आप खुशीने कमळा कमळात बंदिस्त झाला. आणि परवा चंद्र पाहिला, चंद्र पाहिला एकटाच फिरताना. आणि परवा चंद्र पाहिला एकटाच फिरताना, जड पावलांनी आभाळ पार करताना. चंद्र थकलेला खाली वाकलेला, चंद्र थकलेला खाली वाकलेला, वयाचे ओझे वाहून ओळखीचे उदास हसला चंद्र माझ्याकडे पाहून. वयाचे ओझे वाहून ओळखीचे उदास हसला चंद्र माझ्याकडे पाहून, चंद्र माझ्याकडे पाहून.
शीर्षकात चंद्र असलेली अजून एक कविता. प्रत्येकाला कवळायचा असतो आपापला स्वतंत्र चंद्र दोन्ही हातात. प्रत्येकाला कवळायचा असतो आपापला स्वतंत्र चंद्र दोन्ही हातात. ते न जमल्यास निदान वेचायचे असते चिमूटभर चांदणे तरी, जे डबीत ठेवायचे असते जपून आणि दाखवायचे असते म्हातारपणी पोराबाळांना एक अपूर्वाईची चीज म्हणून. अनेक चंद्र निसटून जातात, अनेक चंद्र निसटून जातात, चांदण्यांची होते चिमूटभर राख. डबीत भरून ठेवलेले चांदणे काळवंटे कालांतराने, ठेवणीतल्या पैठणीच्या जरी काठाप्रमाणे. डबीत भरून ठेवलेले चांदणेही काळवंटे कालांतराने, ठेवणीतल्या पैठणीच्या जरी काठाप्रमाणे. तेव्हा उमगते आपल्या पायांखालच्या मातीतच रुजले आहे आपले चांदणे. तेव्हा उमगते आपल्या पायांखालच्या मातीतच रुजले आहे आपले चांदणे, आणि आसवांच्या थरथरत्या थेंबात गवसतो आहे आपापला स्वतंत्र चंद्र. आपापला स्वतंत्र चंद्र. प्रत्येक वेळी नवा रस्ता फुटतच असतो. प्रत्येक वेळी नवा रस्ता फुटतच असतो, फुटणार आहे तसा रस्ता याही वळणावर. प्रत्येक वेळी नवा रस्ता फुटतच असतो, फुटणार आहे तसा नवा रस्ता याही वळणावरून. तिथेही असेलच दुतर्फा छाया वर आभाळ. जरा थांबून श्वास फक्त घे छाती भरून. जरा थांबून श्वास फक्त घे छाती भरून. आजच्या या भागाचा शेवट पैल थडी आली सांज या कवितेने करते. पैल थडी आली सांज आला कावळ्यांचा थवा. पैल थडी आली सांज आला कावळ्यांचा थवा. ऐल थडी आता तरी उजळ तू तुझा दिवा. वारा अडप झडप काळी लिंबाची सावली. वारा अडप झडप काळी लिंबाची सावली. दिवा उजळ जायचे पुन्हा परत पावली. काळ्यावर उमटेल एक पिवळेसे टिंब. काळ्यावर उमटेल एक पिवळेसे टिंब. उमटुनिया मिटेल मिटो इवलेसे बिंब. दिशा दिसेनाशा झाल्या आली काळोखा भरती. दिशा दिसेनाशा झाल्या आली काळोखा भरती. काळ्या पाण्यावर टिंबे जरा तरती विरती. काळी लिंबाची सावली काळी कडवट हवा. काळी लिंबाची सावली काळी कडवट हवा. तरी ऐल थडी तुला दिवा उजळाया हवा. तरी ऐल थडी तुला दिवा उजळाया हवा. दिवा उजळाया. नवजात. अपार प्रसव वेदना सोसून माझ्या मनातून जन्मलेल्या या नव्या मीला प्राणपणाने जोपासायला हवे मला. अपार प्रसव वेदना सोसून माझ्या मनातून जन्मलेल्या या नव्या मीला प्राणपणाने जोपासायला हवे मला. अजून तर हा नवजात गर्भगोळ. अजून तर हा नवजात गर्भगोळ आहे कच्चा, हळवा आणि ओला. आहे कच्चा, हळवा आणि ओला. थांबते. पुन्हा परत भेटूया
असाच एखादा सुंदर संग्रह माझ्या हातात असेल आणि त्यातल्या मला आवडलेल्या काही कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे. मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब केलंय. तरी हा एपिसोड फॉरवर्ड करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. कविता जास्तीत जास्त पोचावी आणि मुख्य म्हणजे त्यावेळेला मुद्दामून मी कविता संग्रहातून कविता ऐकवते कारण जर तुम्हाला या आवडल्या, तर तुम्ही पुस्तकांच्या दुकानात जाऊन हा कविता संग्रह खरेदी करालच, पण त्यानिमित्ताने शांताबाईंचे किंवा इतर कवींचे, कवयित्रींचे संग्रह चाळाल आणि विकत घ्याल. संग्रह आपल्या संग्रही असायलाच हवेत. थँक यू.